माझं नाव ओमकार महादेव सुटले. मी एक शेतकरी आहे. काय मी आता शेतात बसून व्हिडिओ करायला आलो आहे. व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे सोयाबीन 3 महिन्याचं पीक आहे. पेरणी करायची, बी घ्यायचं विकत 120 रुपये ते 130 रुपये किलो सोयाबीन घ्यायचं आणि 3 महिने पिकवायचं, टोकनायला माणसं घ्यायची, त्याचं पैसे द्यायचं. परत औषध फवारणी करायची, कीटनाशक कीड झाले की किडीवरचं औषध मारायचं, फुलवाढीचं औषध मारायचं. एवढं झाल्यानंतर मळायला चालू करायचं. नंतर कापताना माणसं घ्यायची, त्यांचा पगार द्यायचा. आणि कापून झाल्यानंतर हे सोयाबीन ह्याला दर किती होते माहिती आहे? 40 रुपये किलो आणि 50 रुपये किलो. 50 रुपयाच्या किलोवर जात नाही, अशी ही कंडिशन आहे. आणि तुम्ही मोबाईल घेता, मोबाईल 70,000 रुपये किंमत असते, 1 रुपया कमी येत नाही. 70,000 ते 70,000 रुपये देणे लागते. टू व्हीलर घेताचा 1 लाख रुपये किंमत आहे स्प्लेंडर गाडीची. 1 रुपया कमी करतात का बघायचं शोरूममध्ये जाऊन. शेतात सोयाबीन आम्ही पिकवलं, ते सोयाबीन जाणार, आम्ही विकणार 40 रुपये. त्याचं तेल तयार होणार आणि ते तेल 200 रुपये किलो आम्हीच घ्यायचं. मग त्यात रुपया 2 रुपये कमी येत नाही, कारण सोयाबीनात पैसे, शेतातले पैसे कमी करून मागते. असा मोबाईल घ्यायला गेल्यानंतर पैसे कमी होत नाहीत. अवघड आहे. शेतकऱ्याचा विचार करा. ज्या दिवशी शेतकरी त्यांनी स्वतःसाठी जगल, त्या दिवशी जी नोकरीवाले आहेत त्यांनी पैसा तुमचा नोटा खाऊन पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी माणसाला जमीन लागते बघा. अन्न, वस्त्र, निवारा. सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. आज खाल्लं तर जगणार, नाहीतर नाही जगत. 21 दिवस जर नाही जेवलं, 22व्या दिवशी मरते माणूस. आणि अजून किती 5 ते 10 वर्ष त्यानंतर बोंबलतच बसायचं. शेती आहे तर सगळं आहे, शेती आहे तर पावर आहे म्हणतात ना. वावर आहे तर पावर आहे, हे बरोबर आहे. इथं कष्ट का लागते. शेतकऱ्याला तुम्ही दर द्यायला पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये बघा, शेतकऱ्याला एवढे आहे की नाही, एक देशामध्ये फक्त फळं खाऊन जगतात. आपल्या भारत देशामध्ये आहे सगळं, परिपक्व आहे सगळं. खरं शेतकऱ्याची तुम्हाला किंमत नाही. ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगल, त्या दिवशी तुम्ही मरणार आहे सगळी.